ज्या अब्दालीचं नाव या मिसाईलला पाकिस्ताननं दिलंय तो अब्दाली कोण आहे? हा तोच अब्दाली आहे की ज्यानं पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याला पराभूत केलं होतं। आधुनिक अफगाणिस्तानची स्थापना करणारा अब्दाली हा अतिशय क्रूर शासक होता। त्याने 17व्या शतकामध्ये तब्बल 5 वेळेला भारतावरती हल्ला चढवला आणि मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या कत्तली केल्या, नरसंहार केला। शेवटच्या प्रयत्नात म्हणजे 1760 साली त्याने पानिपतमध्ये मराठा सैन्याचा नरसंहार करत विजय मिळवला आणि त्यानंतर भारतामध्ये प्रचंड लुटमार आणि कत्तली या अब्दालीनं केल्याचा मोठा इतिहास आहे। तर पाकिस्तान आणखी एक बॅलिस्टिक मिसाईलचं परीक्षण करतंय, याचं नाव आहे घौरी। भारतामध्ये ज्याच्या आक्रमणानंतर इस्लामी राजवटीची सुरुवात झाली तो हाच घौरी आहे। तोच हा शहाबुद्दीन मोहम्मद घौरी नावानं ओळखला जातो। मोहम्मद घौरी हा भारतावरती आक्रमण करणाऱ्या क्रूर आक्रमकांपैकी एक होता आणि घौरीनंच थानसेरच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला आणि दिल्लीवर कब्जा केलेला। खरं तर पृथ्वीराज चौहान यांनी तब्बल 16 वेळेला मोहम्मद घौरीचा पराभव केला, पण 17व्या प्रयत्नामध्ये कनौजच्या राजा जयचंदनं घौरीसोबत हातमिळवणी केली आणि अर्थातच पृथ्वीराज चौहान यांना पराभव पत्करावा लागला। त्यानंतर या घौरीनं दिल्लीसह भारतभर लूट केली आणि सगळी दौलत ही गजनीला नेली। त्यानं पृथ्वीराज चौहान यांना कैद केलं, त्यांचा प्रचंड छळ केला, पण कैदेमध्ये असतानाच पृथ्वीराज चौहान यांनी बाण मारून मोहम्मद घौरीचा वध केल्याचा, त्याची हत्या केल्याचा सुद्धा इतिहास आहे। जे क्षेपणास्त्रांची नावं घोरी, अब्दाली, शाहीन अशी दिलेली आहे, कारण हे असे आक्रमक नेते होते किंवा आक्रमक राजे होते की ज्यांनी भारताच्या बाहेर येऊन भारतावरती राज्य केलं। तर म्हणून अशा प्रकारच्या आक्रमक राज्यकर्त्यांची नावं देऊन पाकिस्तानला असं सांगायचं आहे की जसं त्यांनी एकेकाळी भारतावरती राज्य केलं होतं तसं आम्ही सुद्धा राज्य करू, म्हणून त्यांनी ही भारतविरोधी नावं अशी क्षेपणास्त्रांना दिलेली आहे। आणि पाकिस्तानकडे आणखी एक मिसाईल आहे, त्या मिसाईलचं नाव मुघल आहे। पाकिस्तानकडे 700 किलोमीटर पर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षमतेच्या एका क्रूज मिसाईलचं नाव मुघल असं ठेवण्यात आलेलं आहे। मुघल साम्राज्याचा संस्थापक मोहम्मद बाबरच्या नावावरती हे नाव ठेवण्यात आलंय। बाबरनं भारतावरती अनेकदा आक्रमण करून लूट केलेली आहे। भारतीय साम्राज्यावरती हल्ले करत युद्धानंतर त्यानं मंदिरं सुद्धा लुटल्याचा इतिहास आपल्याला परिचित आहे। 1526च्या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये बाबरानं लोधी साम्राज्य उखडून टाकत मुघल साम्राज्याची स्थापना केली। मुघल साम्राज्यामध्ये हिंदूंवरती त्यानं अतोनात अनन्वयित अत्याचार केले, देशाची संपत्ती लुटली। त्यामुळे भारतासाठी बाबर हा अर्थातच शत्रू आहे, पण तोच बाबर पाकिस्तानसाठी एक आदर्श बनल्याचं चित्र दिसतंय। लढाऊ विमानातनं सोडलं जाणारं पाकिस्तानी क्रूज मिसाईल, त्याचं नाव आहे जगातल्या क्रूर शासकांपैकी एक असलेलं तैमूर। हा तोच तैमूर आहे ज्यानं भारतावरती आक्रमण करताना 1 लाख हिंदू कैद्यांची हत्या केली होती। 13व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात आजच्या उझबेकिस्तानच्या समरकंदमधनं याच तैमूरनं दिल्लीच्या दिशेनं कूच केलेलं होतं। 90,000 सैनिकांच्या ताफ्यासह दिल्लीच्या दिशेने येताना तैमूरनं 1 लाख हिंदूंना बंदी बनवलेलं। मल्लू खानच्या हल्ल्यावेळेला हे बंदी बंड पुकारतील या भीतीनं तैमूरनं या सगळ्या हिंदूंची हत्या केली। 1398च्या दरम्यान याच तैमूरनं सुलतान महमूदच्या सत्तेला हादरा देत दिल्लीवरती कब्जा मिळवला। त्यानंतर तैमूरच्या सैनिकांनी दिल्लीमध्ये लुटमार आणि महिलांवर अत्याचार केल्याचा इतिहास आहे। दिल्लीच्या रस्त्यावरती मृतदेहांचा खच याच तैमूरनं पाडलेला। तैमूरच्या सैनिकांनी मशिदीमध्ये शरण होऊन बसलेल्या सगळ्या लोकांना ठार केलेलं। फक्त 2 आठवड्यात, केवळ 2 आठवड्यात म्हणजे जेमतेम 14 दिवसात या तैमूरनं दिल्लीला स्मशानभूमी बनवलं आणि दिल्लीतली सर्व संपत्ती लुटली आणि पुन्हा तो समरकंदला निघून गेला। दिल्लीला तैमूरच्या धक्क्यातनं बाहेर पडायला, सावरायला तब्बल 100 वर्ष लागली। पाकिस्तानची आणखी एक बॅलिस्टिक मिसाईल गजनी असं तिचं नाव आहे आणि याच गजनीनं भारतावरती तब्बल 17 हल्ले केलेले होते। हिंदू राजांवरती आक्रमण करणारा आणि हिंदू मंदिरांची लूट करणारा हाच तो गजनी आहे। भारताच्या संपत्तीवरती या गजनीचा डोळा होता। हिंदू द्वेषानं पछाडलेल्या बाबरानं 10व्या शतकामध्ये प्रामुख्यानं हिंदू मंदिरांना टार्गेट केलेलं, ज्यामध्ये सोमनाथ, कांगडा, मथुरा आणि ज्वालामुखी मंदिरांना नष्ट करत त्यानं मंदिरातली संपत्ती लुटली आणि त्याच्या याच आक्रमक हल्ल्यांमुळे हिंदू आणि प्रामुख्यानं राजपूत राजांना मोठा फटका सहन करावा लागला।
गजनी महमूदचा इतिहास हा भारताचा शत्रू म्हणूनच गणला जातो, पण तोच गजनी पाकिस्तानसाठी एक प्रकारे हिरो बनल्याचं, आदर्श बनल्याचं चित्र आहे आणि पाकिस्ताननं आपल्या एका क्षेपणास्त्राचं नावही त्याच्याच नावानं दिलंय. लबाडा करून तयार झालेली क्षेपणास्त्र आहेत, परंतु जेवढी भारताची ती आधुनिक आहेत तेवढी ती आधुनिक नक्कीच नाही. तर पाकिस्ताननं भली मोठी नावं तर आपल्या क्षेपणास्त्रानं दिली आहेत. अर्थातच पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज देश आहे, पण इकडे भारताचा विचार केला तर भारताची शस्त्रसज्जता ही अर्थातच पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. भारताची ताकद मोठी आहे आणि हेच पाहून पाकिस्तानची भीतीनं आता गाळण होतीये. आता भारताची ताकद आपण पाहूया. भारताकडे अग्नी 5 आहे. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे अग्नी 5. मिसाईल हायपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणूनही त्याची गणती होते. त्याची क्षमता, त्याची ताकद त्याला अजेय बनवते. साधारणतः 5 ते 8 हजार किलोमीटरची रेंज आहे अग्नी 5ची. हे एक आण्विक अस्त्र वाहून नेण्याची क्षमता सुद्धा अग्नीमध्ये आहे आणि एकापेक्षा अनेक लक्ष्य एकाच वेळेला भेदण्याची क्षमता सुद्धा अग्नीमध्ये आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही भागात, कुठल्याही परिसरात, कोणत्याही वेळी अग्नी 5 हल्ला करू शकतं. दुसरं महत्त्वाचं हत्यार जे भारताच्या खात्यामध्ये ते म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्र. जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणून ब्रह्मोसची नोंद होते. त्याचा वेग आहे 3700 किलोमीटर प्रति तास इतका. जमीन असो, समुद्र असो, हवा असो, सगळीकडनं मारा करण्याची क्षमता याच ब्रह्मोसमध्ये आहे. 600 किलोमीटरची रेंज त्याची आहे. हे एक आण्विक क्षेपणास्त्र आहे आणि पारंपरिक शस्त्र वाहून नेण्याची क्षमता सुद्धा ब्रह्मोसकडे आहे. पाकिस्तानचा किनारपट्टीचा भाग जो अर्थातच खूप मोठा भाग आहे, तो सगळा भाग भारताचं हे ब्रह्मास्त्र उद्ध्वस्त करू शकतं. त्या पुढचं क्षेपणास्त्र म्हणजे प्रलय. जमिनीवरती मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. साधारणतः 150 ते 500 किलोमीटरची रेंज या क्षेपणास्त्राची पाहायला मिळते. 1000 किलो वजनी स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता सुद्धा यामध्ये आहे. शत्रू सैन्याचे बंकर, शत्रू सैन्याची तळं सारं काही उद्ध्वस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे. आणि खास करून सीमेजवळ हे क्षेपणास्त्र तैनात करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या मिसाईलनं त्वरित आणि घातक हल्ला करण्याची ताकद सुद्धा भारतामध्ये आहे. आणि पुढचं क्षेपणास्त्र हे क्रूज क्षेपणास्त्र आहे. निर्भय क्रूज क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवेतनं हे लॉन्च होऊ शकतं. त्याची रेंज आहे, त्याची ताकद आहे 1000 किलोमीटरची. आणि रडारपासून वाचण्याचं, शत्रूची जी रडार असतात, जी अर्थातच दुसऱ्या देशाच्या क्षेपणास्त्रांचा वेध घेत असतात किंवा माहिती देत असतात, त्याच रडारपासून वाचण्याचं विशेष तंत्रज्ञान या वज्रमध्ये आहे. आणि म्हणूनच अर्थात भारताची ताकद ही पाकिस्तानपेक्षा अधिक मानली जाते. भारत बलवान मानला जातोय.